एक नवीन गोष्ट घेतली आहे. सॅटर्डे संडे करून घरातली कामं मुलांना लॉग इनच केलं नाही आहे. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आज मी मैत्रीला खाली घेऊन आले चालायला. तिला बरं नाही वाटत आहे एक 3-4 दिवसापासून. त्याच्या आधी आर्याला बरं नव्हतं. सो मी यामध्ये खूपच बिझी होते. आज संडे आहे सो थोडा वेळ मिळाला आहे. म्हटलं दोघींना खाली घेऊन यावं, पण आर्यावरती आहे. तिचा तर फ्रेंड आला आहे सो मी तिला पण देखील खाली बोलवलं आहे सायकल चालवायला. सायकल फ्रेंड्स आहेत आणि मैत्रीला जस्ट चालवली थोडा वेळ, पण तिला आता रडायला येते. कशामुळे रडते ते काय माहीत नाही. थोडं तिला बरं वाटतं आहे, पण तरी सर्दी आणि खोकल्यामुळे अंग हलकं गरम आहे तिचं. औषध देऊन आणलं आहे खाली. आणि पुढचा दिवस कसा असेल ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आज मला जेवढं जमतं आहे तेवढं आज वेळ मिळाला आहे. आणि आज आईकडे देखील जाणार आहे. छोटंसं रिझन आहे पण येस खास आहे त्यांच्यासाठी. आणि एक नवीन गोष्ट घेतली आहे तर त्यासाठीच मी जाणार आहे. बघू तिकडे गेल्यावर ते देखील मी शेअर करेन. छोट्या छोट्या अपडेट्स ज्या काय असतील त्या मी आता कंटिन्युअस ब्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करेन वेळ काढून. बघू पुढे काय असेल नक्कीच मी शेअर करेन. आणि ब्लॉग बघत राहा. बोला काय बोलते तो? हाय करा. हाय करा. हाय नाही हाय करायच्या. मैत्रीला बरं नसल्यामुळे थोडे डोळे थांबले आहेत पूर्ण. थोडा वीकनेस पण आला आहे तिला. आता हे व्हायरल फिवरचंच चालू आहे सीझन. पावसात तर असतंच. आणि काम खूप हेक्टिक झालं आहे. मला किती पुढे असं कंटिन्यू करता येणार आहे मला माहीत नाही आहे. खूपच सॅटर्डे संडे देखील काम असतं आणि मला ते आता झेपत नाही असं वाटतं आहे. कारण सॅटर्डे संडे करून घरातली कामं मुलांना वेळ देणं सगळं शक्य होत नाही. सो आज मी लॉग इनच केलं नाही आहे. म्हटलं असू दे, जे काय होईल ते बघूया. पण आज मात्र मी नाही करू शकत. काल मी केलं अर्धा दिवस. प्रत्येक सॅटर्डे संडे काम, त्यामुळे खरंच खूप कंटाळा येतो आहे. कारण लाईफ आणि वर्क बॅलन्स होत नाही आहे. आपण वर्क लाईफ बॅलन्स बोलतो ते होत नाही आहे. सो त्यासाठीचा माझा प्रयत्न चालू आहे. जे सिनियर्स आहेत त्यांच्याशी मला बोलायचं आहे की एवढं सगळं नाही जमणार आहे दर सॅटर्डे संडेला काम करणं. वीकडेजमध्ये ठीक आहे कारण तेव्हा देखील खूप काम होतं. घरी आल्यावर सुद्धा पुन्हा स्वतःचं आवरून लॉग इन करा, काही डिटेल्स त्यांना शेअर करा, त्याच्यावर काम करा. ते बघ अबीर आलं आहे. तू सायकल छत्री इथे ठेव. आर्या देखील आली. बघू ती सायकल चालवेल. ये बघ दीदी. सो त्या कामामुळे मला खूपच हेक्टिक होतं आहे. आणि हे असं काम पुढे कंटिन्यू केलं तर आपली लाईफ डिस्टर्ब होते आणि हेल्थ इम्पॅक्ट होतं. यामुळे हेल्थवरती खूपच इम्पॅक्ट होतो आहे. कारण मला मुलींकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही ना, स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत आहे. आणि सिनियर स्वतःही सॅटर्डे संडे काम करतात. सो दर एक्सपेक्टिंग एव्हरीवन टू वर्क ऑन सॅटर्डे संडेज. चुकीचं आहे पण ते कसं मॅनेज करायचं तोच माझा प्रयत्न चालू आहे. आणि लास्ट ऑप्शन तर ऑफकोर्स आपल्या हातात जो आहे पण मी तो आधी न निवडता जे काही मला वर्कआउट करता येईल या गोष्टींसाठी ते बघायचं आहे. आणि बघू, हे थोडंसं चॅलेंज लाईफमध्ये चाललं आहे. कामाच्या बाबतीत मला कायमच चॅलेंजेस आले आहेत. काम मिळणं कठीण नाही आहे पण त्यानंतर ते रिटेन करणं, ते कंटिन्यू करणं खूप थोडंसं चॅलेंजिंग होत चाललं आहे. बघूया कसं काय होतं आहे. ही एक गोष्ट चालली आहे त्यामुळे मला वेळ मिळत नाही. सगळं हेक्टिक चाललं आहे पण त्यातनं मला बाहेर पडायचं आहे. बघू करूया काहीतरी. आता मैत्रीला झाले चालून. मी तिला वरती घेऊन जाते आणि मग संध्याकाळी आईकडे देखील जाऊ आम्ही. आणि बघू पुढे कसं असेल सगळं शेअर करेन तुमच्याबरोबर. ब्लॉग पूर्ण बघा आय रिक्वेस्ट. आणि माझा पार्लरचा देखील मी कोर्स केला होता तर त्यामध्ये प्रॅक्टिस राहून त्यामध्ये पुढे कंटिन्यू करता येईल. तो देखील माझा एक प्रयत्न चालू आहे. सो बघू पुढे कसं सगळ्या गोष्टी बघत होतात. पार्लरचं देखील आणि माझं ब्लॉगिंगचं देखील. या कामामुळे मला डिस्कंटिन्यू होते मी मध्ये ह्या गोष्टी जरा बॅलन्स करायच्या आहेत. कुठची तरी एक सॅक्रिफाईस करावी लागेल. बघूया कोणती. आवडीचं तर म्हणजे पार्लर आणि ब्लॉगिंग मला दोन्ही गोष्टी आवडतात. आणि कामाचं तर बघूया कसं होतं आहे. तर तुम्ही देखील सजेस्ट करू शकता की कशा पद्धतीने मॅनेज करायचं. कारण सॅटर्डे संडे वर्किंग एव्हरी सॅटर्डे संडे इज नॉट पॉसिबल. मंथली एक असेल तोही सॅटर्डे किंवा संडे तर ठीक आहे. पण इथे मंथली एक सॅटर्डे संडे स्वतःला मिळणं देखील कठीण आहे. ए बाबू आहे बघा, लक्ष द्या. आर्या नो रेसिंग. आर्याला आठवण करून द्यावी लागते की बाबा रेस करू नको.
बरं, ह्या काही अपडेट्स आहेत माझ्या लाईफमध्ये चालू आहेत सध्या. आणि मिलिंद देखील यामध्ये मिलिंदचे वडील आहेत, त्यांना जरा त्रास झाला. एक माइल्ड चेस्ट पेन होत होतं, सो त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं होतं काही दिवस. आणि आता ते बरे आहेत. ते त्यांची ट्रीटमेंट म्हणजे त्यांना डॉक्टरांनी ट्रीट वगैरे केलं, आता ते बरे आहेत. आणि मिलिंद गावी आहेत, त्यांचा एक फॉलोअप चेकअप आहे दुसऱ्या ठिकाणी. आम्ही राहतो तिथे नाही, पुढे दुसऱ्या ठिकाणी. सो ते करून झाल्यावरती मिलिंद पुढच्या आठवड्यामध्ये येतील. तोपर्यंत मला मुलांना बघायचं आहे, काम सांभाळायचं आहे, सगळं करायचं आहे. आय एम रिअली ग्रेटफुल की ॲटलिस्ट धुणी भांडी आणि लादी वगैरे करण्यासाठी काकी आहेत, आमच्या ज्या हेल्पर काकी आहेत त्या येतात, त्यामुळे मला मदत देखील होते. अदरवाईज मला काही सगळं मॅनेज झालंच नसतं, खरंच खूप त्रास झाला असता. काही अपडेट्स आहेत, त्यामुळे खूपच गॅप झाला आहे ब्लॉगिंगमध्ये देखील, व्हिडिओज टाकण्यामध्ये. मला टाकायची तर खूप इच्छा आहे, पण इतके थकून जाते ना, नंतर मी ब्लॉग शूट पण काही केलेलं नाही आहे आणि त्यामुळे काही एडिट देखील करता येत नाही आहे. जो वेळ मिळाला आहे तो असं वाटतं थोडं झोपून आणि मुलांसोबत घालवावा, पण ओके, काही गोष्टी आता वर्कआउट होतील, मॅनेज करूया कसं तरी. आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करते, नक्कीच बघा तुम्ही पुढे ब्लॉग. आणि भेटू आपण पुढच्या दिवसात काय काय असेल सगळं शेअर करेन. सो भेटू आपण पुढे. स्वतः आम्ही आईकडे आलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता की कारची पूजा चालली आहे. मी ज्याबद्दल बोलत होते, सो भावाने नवीन कार घेतली आहे. नवीन म्हणजे त्याने सेकंड हँड घेतली आहे, पण त्याच्यासाठी ही फर्स्ट कार आहे. तो स्वतः घेतो आहे आणि त्यासाठीच मी वेळात वेळ काढून ॲटलिस्ट आले आहे. आता आम्ही पूजा वगैरे करून घेतो आणि संध्याकाळी आम्ही जेवून जाणार आहोत. फिरव आता, नाही जाणार पुढे, फिरव चावी, फिरव बाबा पुढे उभे राहा. नाही फिरव, फिरव फिरव, न्यूट्रल आहे. अगं बंद आहे का हे, न्यूट्रल आहे. फक्त फिरव, सोडा 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 सोडा, सोड सोड सोड, सोडून घ्यायची. अरे चालू झाली, चालू झालं, चालूच तर केली. घाबर फुल फुल गतीला बाबा शेवटी सर्वात पाहिजे आईला. आई बघ, पाच चान्स आहे. नंतर बोलू नको, गाडी चेंज करून घे, गाडी पटकन बदलून आणि तुझ्यासाठी पाहुणाली देऊन टाकतो. अरे बाबू, मामाची गाडी, मामाच्या गाडीने जाऊया. काही कॅमेरा नाही ना? ते सगळं जरा लावून घे. जाऊया जाऊया मामाच्या गाडीने जाऊया. गाडी घेतली आणि आम्ही पहिली देवदर्शनासाठीच नेली. सो पहिलं आम्ही देवदर्शन केलं, पुजारींना सांगितली प्रार्थना करायला. पूजा झाल्यावरती आम्ही पुन्हा इकडे घरी गेलो, कारण आम्ही जेवूनच घरी येणार होतो. आणि जेवण वगैरे झालं, भावाने आम्हाला पुन्हा रिक्षामध्ये बसून, मग आम्ही रिक्षानेच आलो, ऑटोने आलो पुन्हा. आणि येस, असा होता हा आजचा पूर्ण दिवस. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता भाग आवडला. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.